तर मित्रांनो, आपल्या कोकणातल्या माणसांना आहे ना सण उत्सव साजरे करणं फार आवडतं. म्हणजे वर्षभरात आपण गणपती असेल, होळी असेल, दिवाळी असेल, त्रिपुरारी पौर्णिमा असेल, डाळोत्सवारी असेल, तर या सगळ्या सणांच्या निमित्ताने कित्येकदा गावी परतत असतो. आपण संधी शोधत असतो. म्हणजे म्हणजे कोकणातल्या सगळ्या माणसांना माहीत असतं की आता आपल्याला पुढच्या वेळेला गावी कधी जायचं आहे. आणि मग सुरुवात होते की तिकीट कन्फर्म करा, सुट्टीची अरेंजमेंट करा, या सगळ्याचं नियोजन चालू होतं. तर आमच्या गावात आहे ना, आमच्या गावातल्या मुख्य मंदिरांपैकी एक म्हणजेच आता माझ्या मागे जे मंदिर बघताय तुम्ही पावणा देवीचं, तर या मंदिराचा वर्धापन दिन देखील आहे ना तेवढाच उत्साहाने साजरा होतो. आणि यंदाचं आमचं हे वर्धापनाचं 10वं वर्ष आहे. तर या 10व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आहेत ना सगळे मुंबईकर पुन्हा एकदा गावी परतणार आहेत. तर मित्रांनो, थोड्याच वेळात आपण देवळाकडे पुन्हा येऊया. आणि आजच्या कार्यक्रमाची जी सुरुवात होणार आहे ती होणार आहे देवतांच्या पूजेने आणि अभिषेकाने. तर मंडळी, देवळात काही उत्सव असेल ना तर कोणालाही काही कामं सांगावी लागत नाहीत. सो तो आपल्या परीने सकाळी लवकरात लवकर उठून देवळात हजर होतो आणि आपापली कामं आपोआप चालू होतात. कोणालाच कोणती कामं सांगावी लागत नाहीत. इथे प्रत्येकाला कामात सहभागी होणं आवडतं. इथे गप्पा गोष्टी करत करत कामं करण्यात जी मजा आहे ना ती आपल्याला सहसा घरी मिळत नाही. आपल्या जीवाभावाची एवढी सगळी माणसं आपल्याला एकाच ठिकाणी भेटतात. आणि एवढ्या वेळानंतर भेटल्यावर ना खूप मस्करी चालते इथे. देवळात इथे गाभाऱ्यात पूजा पार पडते. भटजी काकांच्या मंत्रांचा आवाज गाभाऱ्यात मस्त गुंजतोय. आणि आपल्या गावातलं हे जोडपं एकदम मन लावून सगळे विधी पार पाडतायत. पण बाकी सर्वांची आहे ना बाहेर मजा चालू आहे. म्हणजे एकमेकांना भेटण्याचा आनंद खूप आहे. आपलं तरुण मंडळ आहे ना या कडाक्याच्या गरमीत सगळ्यांना थंडगार सरबत पोहोचवत आहेत बरं का. जवळपास सगळीकडेच आहे ना या प्रसादाचा सुगंध पसरलाय. आणि काही चित्र ना आपल्याला अशाच ठिकाणी बघता येतात. म्हणजे या आजीचं वय आहे ना जवळपास 80 क्रॉस असेल, पण तरी या उत्सवाची मजा त्याही घेत आहेत.
तर मंदिरात आपल्या देवतांचा दुधाने अभिषेक चालू आहे. हे चित्र बघायला ना खूपच बरं वाटतं. आता जवळपास अभिषेक पूर्ण होत आलाय आणि आता बाहेर गर्दी जमायला लागली आहे. कारण आपल्या या देवतांची आरतीची वेळ झाली आहे. बाहेर महिलांचं हळदी कुंकू आणि गप्पा दोन्ही एकत्र चालू आहेत. आपल्या देव्यांना आरतीसाठी सज्ज केलं जाते. म्हणजे गावातली काही माणसं किती आवडीने आपल्या देवीच्या मूर्त्यांना सजवत आहेत. तर देवळात आरती पार पडली आहे आणि आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम ते म्हणजे पंक्तीत बसून सगळ्यांसोबत जेवण. पण खरं सांगू तर अशा उत्सवांमध्ये आहे ना जेवण्यापेक्षा आनंद येतो तो म्हणजे जेवण वाढण्यामध्ये. म्हणजे अशा वेळेला अशा उत्सवांमध्ये का कोणास ठाऊ पण प्रत्येकाला असं वाटत असतं की कोणालाच काही कमी पडता कामा नये आणि प्रत्येक जण जबाबदारीने विचारत असतो अजून काय हवंय, भात वाढू का, खीर वाढू का.
सण उत्सवांमध्ये काहीतरी स्पेशल आहे, कारण या अशा मंदिरातल्या असो किंवा मग गावातल्या इतर उत्सवांमध्ये आपण मुंबई पुण्याहून खास येतो, एकत्र येतो. आणि जेव्हा कोकणात 4 माणसं एकत्र भेटतात ना, तेव्हाचे जे अनुभव असतात, म्हणजे आजचंच बघा की दिवसभरात आपल्याला किती अनुभव घ्यायला मिळतात, म्हणजे दररोजच्या जीवनात हे अनुभव मिळत नाही. तर जेव्हा आपण 4 लोक एकत्र येतो ना, तेव्हा आपल्या गाठीभेटी होतात. खूप दिवसानंतर मित्र परिवाराला भेटता येतं. म्हणजे मुंबईत सुद्धा आहे ना, आपण जवळजवळ राहतो, पण तरीही आपल्याला आपली जी कुटुंबातली माणसं आहेत ती सुद्धा बऱ्याचदा गावी येऊनच भेटतात. आणि गावी जेव्हा येतो आपण अशा समारंभामध्ये सामील होतो, एकत्र काम करतो, एकत्र गोष्टी घडवून आणतो, तर खूप काही अनुभवायला मुंबईत आपली मित्रमंडळी किती असली तरी गावची माणसं म्हणजे आपल्याला असं वाटतं की ही आपली माणसं आहेत. आणि जेव्हा आपली 4 माणसं भेटतात ना, तेव्हाची मजा काहीतरी वेगळीच असते. तर म्हणायचं एवढंच आहे की जेवढे जास्त क्षण आपण एकत्र एकमेकांसोबत सेलिब्रेट करतो ना, ते आपल्यातल्या सगळ्यांमधला जो बॉन्ड आहे, आपल्यातली जी एकी आहे ती अजून दृढ करतात, अजून स्ट्रॉंग करतात. तर म्हणूनच कदाचित आपल्याला हे सण जास्त आवडतात, म्हणूनच आपल्याला हे अनुभव वारंवार घ्यायला आवडतात. कदाचित आपल्या पूर्वजांना ही गोष्ट माहिती होती, तर जुनी लोक आता नाही राहिलेत, पण त्यांनी दिलेल्या या परंपरा आपण आजवर अशाच पुढे नेत आहे आणि कदाचित अजूनही पुढे आपण अशाच नेत राहू. तर म्हणूनच मी आजच्या या व्हिडिओचं नाव दिलं आहे की कोकणातली एकी जपण्याची जागा. आणि खरंच हे मंदिर, ही जागा आपल्याला एकत्र ठेवते, हे सण उत्सव आपल्याला एकत्र ठेवतात असं मला वाटतं. तर संध्याकाळी काळोख पडल्यानंतर आता दीपोत्सवाचा प्रोग्राम आहे आणि त्यानंतर मी येणार आहे स्टेजवर. तर संध्याकाळी काळोख पडला ना, तसं गावातल्यांनी सगळ्यांनी मिळून मंदिराला हजारो दिव्यांनी प्रकाशित करून टाकलं. म्हणजे मुंबईकर मंडळी खास सेल्फी घेण्यासाठी इथे हजर होते. कित्येक जणांनी या दिव्यांसोबत आपले फॅमिली फोटोज पण काढले. पण हे सगळं बघायला आम्ही नव्हतो, कारण इकडे बॅक स्टेजला आमची वेगळीच तयारी चालू होती. मी स्वतः 10 वर्षानंतर दशावतार नाटकामध्ये काम करणार होतो. पडद्यामागे इथे कलाकारांची रंगरंगोटी चालू होती. इथेही सगळे एकमेकांना मदत करत होते. काही लोक तर बाजूच्या गावातून खास या गावात फक्त दशावतार कलाकारांना रंगवण्यासाठी आले होते. इथे पडद्यामागे दशावताराची ही सुंदर आरती चालू आहे आणि एकीकडे हळूहळू प्रेक्षक जमले आहेत आणि नाटक सुरू होण्याची वाट बघतायत.
तुझ्या इच्छेची पूर्तता होईल, तुझ्या इच्छेची पूर्तता होईल, तुझ्या इच्छेची पूर्तता होईल. अरे भैरवा, तू दिलेलं वचन बोललंस म्हणून मला याचं पाठराखण करावं लागतंय. हीच माझी सत्यवाचा, हीच माझी सत्यवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा. दशावतार नाटकाची खास गोष्ट माहिती आहे का, की जशी जशी रात्र होत जाते ना तसं तसं हे नाटक अजून रंगत जातं. दशावतार नाटकाची ही मजा गावाने रात्रभर लुटली. उदावया गेलो, देवा उदावया गेलो, देवा होऊन आलो, देवा होऊन आलो. आता सकाळचे 4 वाजलेत, म्हणजे नाटक संपूर्ण 4 तास चाललंय. तर हे संपूर्ण नाटक मी तुमच्यासाठी यूट्यूबवर अपलोड केलं. यूट्यूबवर सागर घाडी चॅनलवर जा, तिथे तुम्हाला हे संपूर्ण नाटक मिळेल.